घेतलं ब्लाऊज आणि टिचिंग केलं तेवढंच नसतं. चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचे. हा ब्लाऊज बघा, सिंपल ब्लाऊज आहे, डेली यूज करण्यासाठी ब्लाऊज आहे. हा पानगळा गेलेला आहे आणि फोरटक्स आहे, डिझाईन आहे स्लीवला. तर अशा पद्धतीने आपण हा जो ब्लाऊज आहे टिचिंग केलेला आहे पूर्ण. तर संपूर्ण टिचिंग पहा मैत्रिणींनो. आणि दुसरा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे, त्याची पण टिचिंग पूर्ण पहा. हा बघा, सिंपल आहे, साड्या मस्त आणि त्याच्यावरचे हे ब्लाऊज आहे. हा पण फोरटक्स आहे, 40 साईजचे ब्लाऊज आहेत बघा. पाठीमागं थोडासा पॅच लावलेला आहे, थोडा कपडा उरला होता, स्लीव मोठी आहे. तर चला आता आपण टिचिंग पाहणार आहोत. जो हाताला डिझाईन आहे ती सुद्धा पाहणार आहोत आपण. गोपीबाई आहे. तर इथे बघा 15 इंच उंची घेतलेली आहे, शोल्डर 6 इंच घेतलेला आहे आणि हाता पाठीमागचा गळा 10 इंच घेतलेला आहे आणि 3 इंच खोली घेतलेली आहे. ड्रॉ करत आहे. तर हा जो ब्लाऊज मी टिचिंग करते ह्याचा फक्त तुम्हाला टिचिंगचा व्हिडिओ मिळणार आहे बघायला. पानगळा आहे बघा इथं आणि शेप व्यवस्थित दिलेला आहे. आणि जो दुसरा ब्लाऊज दाखवला तुम्हाला त्याचा कटिंगचा व्हिडिओ येणार आहे, तर दोन्ही नक्कीच पहा. आता इथे बघा खालीवर कपडा व्यवस्थित बघत आहे मी, उलटा सुलटा बघून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला डिझाईन इथे तयार करून घ्यायची आहे. आता इथं पिनअप करून घेतलेला आहे मी, अशा पद्धतीने पिनअप केलेला आहे. आणि आपल्याला व्यवस्थित पिनअप केल्यानंतर आपल्याला आता कपडा व्यवस्थित सुसुळा आहे तो, त्यामुळं आपल्याला काळजी घ्यायची आहे. पिनअप करूनच आपल्याला टिप मारायची. आता झाली टिप मारून, आता मी उलटवून घेते आणि ह्याच्यासाठी थोडा कपडा वाचवला होता हाताला डिझाईन करण्यासाठी. पण छान अशी डिझाईन झालेली आहे बरं का हाताची आपली, खूप सुंदर डिझाईन झालेली आहे. गोपीबाहीच केली आहे मी. तर इथे आता व्यवस्थित पलटी करून दाबटीच करून घेणार आहोत. पायपिंग न करता अशा पद्धतीने दाबटीच दिली तरी ब्लाऊज आपला छान दिसतो आणि फिनिशिंग पण येते बरं का मैत्रिणींनो. इथे जो शेप आहे आपला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आपल्याला. पहा इथे हे अशा पद्धतीने आपण आता व्यवस्थित असे सगळीकडनं कपडा जोडून घेणार आहोत. मेन फॅब्रिक पिनअप केलं तरी चालेल. नाही बघा, अशा पद्धतीने आपल्याला सळ वगैरे व्यवस्थित काढायचे आहेत त्या ब्लाऊजच्या, जो कपड्याला येत असतात ते. आणि व्यवस्थित आपल्याला इथं हात फिरवत फिरवत व्यवस्थित घ्यायचं आहे. इकडे पण फिरवत फिरवतच करायचं आहे. व्यवस्थित आपले सळ आपली काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने. नाही तर पण ते असं सुळसुळा कपडा असला ना मग खूप सळ येतात त्याला. आता एक्स्ट्रा कपडा आपण सगळा कटिंग करून काढत आहोत. आता पाठीमागचे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत. पाठीमागं टक्स आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत. या पद्धतीने इथे पहा तयार झाला. आता इथे पाठीमागची जी पट्टी आहे, बॅकला आपल्याला पट्टी अटॅच करायची आहे, तर ती पट्टी मी इथं व्यवस्थित अटॅच करून घेते आणि त्यानंतर पाठीमागच्या साईडला जोडून सुद्धा घेते लगेचच. या पद्धतीने मी लगेच पट्टीसुद्धा जोडून घेणार आहे बॅकला. म्हणजे बॅक साईड आपली तयार झाली बघा. आता दाबटीक दिल्यानंतर आपल्याला आतल्या साईडला परत फोल्ड करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने बघा. आणि फिनिशिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. छान अशी फिनिशिंग करून घ्यायची आपल्याला.
पाठीमागून ब्लाऊज उचलत नाही बरं का, प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्ही पाहत असतात. आता बघा इथे साईड कट वगैरे व्यवस्थित करून घेतले आणि आता समोरचा जो भाग आहे तो घेतलेला आहे मी. आता ह्याला अस्तर जोडून घेतलेला आहे. आता मार्किंग दाखवत आहे 4 इंचावरती घेतलेला आहे बघा आणि डॉट पॉईंट केलेला आहे. 4-4 इंच गॅप ठेवायचा आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे बघा. आता बघा टिप मारत आहे मी. 4 इंच घेतलेला आहे मी, तुम्हाला दाखवलेला आहे. 4 इंचावरती मी इथं टक्स घेतला. मेन पॉईंट जो खालचा असतो तो, आणि त्यानंतर साईडचे कसे तुम्ही थोडा घेऊ शकता. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते, खूप सोपी पद्धत आहे. फक्त लक्षात ठेवूनच शिवायला पाहिजे, तर पटकन जमतं आपल्याला बरं का मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने आता बघा लगेचच मी खालच्या साईडला क्रॉसपट्टी जोडून घेत आहे. हाताला डिझाईनसाठी कपडा उरवला, त्यासाठी खालच्या साईडला आपल्याला कपडासुद्धा कमी पडला होता क्रॉसपट्टीला. आणि व्यवस्थित अशी झाली आहे आपली तयार. आता आपल्याला हुकलूकची पट्टी जोडून घ्यायची लगेचच साथीसाथ, आणि पायपिंगसुद्धा करून घ्यायचं आहे साथीसाथ लगेच. आणि खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे बरं का. तुम्ही आता हा माझा स्वतःचा ब्लाऊज आहे. बाकीचे तर दाखवतच असते तुम्हाला मी, पण माझं स्वतःचं पण मी शिवून तुम्हाला दाखवलेलं आहे बघा इथं. आपल्या स्वतःचं तर मला ब्लाऊजही घ्यायची गरज नाही मापाला, पण दुसऱ्याचं असलं तर माप लिहून घ्यायचं असतं परफेक्ट. चाळीस साईजचा माप आहे हा. इथे मुंडासुद्धा मी 5.5 इंच घेतला होता आणि शोल्डर 6 इंच घेतला होता बरं का, तुम्हाला सांगून देते. आता इथे याला पण आपण पट्टी लावून घेऊया व्यवस्थित. आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा व्यवस्थित. असं मला वाटलं तिथं धागा थोडासा निघालेला आहे, परत आपण एकदम फिटिंग धागा टाकून घेतला, जेणेकरून आपल्याला थोडाही जर इकडे तिकडे दिसलं तर व्यवस्थित सुधारून घ्यायचं त्याला. शिवल्यानंतर मग काही करू शकत नाही, थोडं उसवलं तर सगळं उसवतं. त्यासाठी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे शिवताना. आणि कपडा पण असा आहे ना तो, त्याच्यामुळे पहा इथे आता आपल्याला फिनिशिंग लगेच आपल्याला काय करायचं आहे, पट्टीला गोट करून घ्यायचं तयार. जो पायपिंग म्हणतो ना आपण, ती पायपिंग तयार करून घ्यायची आहे इथे. लगेचच पायपिंगसुद्धा तयार करून घ्यायची आहे. या पद्धतीने आणि व्यवस्थित पायपिंग आपली काढून घ्यायची. आता इथं पायपिंग तयार झालेली आहे आपली बघा. आता आपण लगेचच स्लीवला बघूया डिझाईन करून होते का व्यवस्थित. आता पटकन मी स्लीवला डिझाईन दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता तुम्ही गोपीबाई तयार केलेली आहे मी. गोपीबाई तयार केल्यानंतर ह्याला मी वरून जो साडीचा काठ होता तो सुद्धा जॉईन केलेला आहे. अशी उडती कळी तयार केली होती मी, पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की आपलं हे जे बॉर्डर आहे ती अजून लावल्यानंतर अजून छान लुक येणार आहे, म्हणून मी बॉर्डर लावून घेतलं. ना त्या ती उडती कळी असते ना, ती तयार करून घेतली होती मी. अशा पद्धतीने आता मी स्लीवसुद्धा तयार करून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवत आहे मी पुढे. पण दोन्ही स्लीव रेडी झालेल्या आहेत आपल्या. आता इथे आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायचे आहेत बरं का. मागचा पुढचा भागसुद्धा जॉईन करून घेतल्यानंतर आपल्याला स्लीव जॉईन करायची आहे. मागचा पुढचा भाग मी जॉईन केलेला नाही दाखवलं, बाकी सगळे व्हिडिओमध्ये असतात. कसं जॉईन करायचं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची असते बरं का ब्लाऊजमध्ये. फक्त उठलं ब्लाऊज शिवला असं नसतंय. आता इथे शोल्डरला एक टिप मारून घेते वरून, किंवा तुम्ही हाताने पण मारू शकता. त्याच्यानंतर बघा छान आपला ब्लाऊज तयार झालेला आहे, रेडी झालेला आहे. आता मी फिटिंग करून घेत आहे.
आता बघा फिटिंगसाठी आपला कपडा व्यवस्थित आलेला आहे. जसं की आपण कटिंग व्यवस्थित केली तर कधी कधी होतं व्हिडिओमध्ये खालीवर होतात ब्लाऊज खालीवर होतात. जेव्हा आपण बगलेमध्ये फिटिंग टाकतो तेव्हा खालीवर होतं, पण ते पण सुधारून घ्यायचं असतं तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. आता इथे पण दोन्ही साईडला मी व्यवस्थित करून घेते आणि आता झालेलं आहे आपली फिटिंग. आता आपल्याला माप टाकायचे आहेत. छातीचा चौथा भाग वरती 10 इंच टाकलेला आहे, कमरेला 8 इंच आलेला आहे, 8.5 इंच ते टाकलेलं आहे. व्यवस्थित माप एक टाकून घ्यायचे आणि फिटिंग करायची. झालं. फक्त कटिंग लक्षात ठेवायची आहे व्यवस्थित, तर आपल्याला ब्लाऊज कुठेही आपला चुकत नाही आणि एकदम छान अशी स्लीव आपली बसली आहे. आणि दोन्ही साईडला आता आपण फिटिंग करून घेत आहोत. एका तासात ब्लाऊज होतो बरं का शिवून मैत्रिणींना, पण मी जास्त काय लोड घेत नाही. आता आपला दंडगेर जो आहे, दंडगेरचा माप घ्यायचा आहे आपल्याला, लगेच टाकून घ्यायचा आहे बरं का. व्यवस्थित झालेला आहे बघा. खूप छान फिटिंगसुद्धा आलेली आहे. बघू शकता तुम्ही फिटिंग किती सुंदर आलेली आहे. बघितले आहे तुम्ही लोकांनी. आणि सुंदर अशा रेडी आहे बघा. ब्लाऊज आपला मस्त तयार झालेला आहे. तुम्हाला मी दाखवलेला आहे. पहा इथं गळा पिळा व्यवस्थित आपला ब्लाऊज रेडी झाले. चला भेटूया नेक्स्ट.